व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला जिगड जिगड टांग दे टांग जिगडांग जिगड जिगड टांग दे ताता जिगड जिगड टांग दे टांग जिगडांग जिगड जिगड टांग दे ताता टांग दे टांग दे टांग दे टांग दे टांग दे टांग देवा मागे तार पटांगण फुलू फुलू लागले लोक काला शिलेदार हिनी स्वार्थी लावले खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण सागर ना थांबला खडतर होता मार्ग तरी पण सागर ना थांबला वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यान पूजनीय धनश्री दीदी आता व्यासपीठावर येत आहेत. दीदी व्यासपीठावर स्थानापन्न होत आहेत. इतर मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी कामगार दिनी आपण सगळेजण मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झाला आहात. मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या वसंत व्याख्यानमालेचं उद्घाटन संपन्न होत आहे. शतकोत्तर महोत्सवाकडे शताब्दीकडे वाटचाल करणारी वसंत व्याख्यानमाला आपल्या सर्व हजारो स्वाध्यायी बंधूंच्या उपस्थितीमध्ये या व्याख्यानमालेचा शुभारंभ होतो आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर महापौर श्री अशोक मूर्तडक, उपमहापौर गुरमीतसिंगजी बग्गा, माननीय प्रवीण गेडाम सर, माननीय विश्वनाथन सर, या पोलीस आयुक्त या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ होतो आहे. ओम आनो भद्रा क्रेतवो जंतो विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिदाः देवानो जथा सदमिद प्रेधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. हा दीप प्रज्वलनाचा मंत्र शांती सूक्तामध्ये दिलेला आहे. या मंत्राचा अर्थ असा की ज्ञानाधिष्ठित विचार, प्रगतीधिष्ठित विचार हा समाज घटकातील कुठल्याही स्तराकडनं, भले सर्वात खालच्या थराकडनं आला असेल तरी त्याचं स्वागत असो. मला असं वाटतं स्वाध्यायाची सत्वधारा सांगणाराच हा श्लोक आहे आणि या स्वाध्यायाची सत्वधारा सांगणाऱ्या मंत्रानंच दीपप्रज्वलन करून दीदींच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होऊन या व्याख्यानमालेचा शुभारंभ होतो आहे. दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन यांनी शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या या वसंत व्याख्यानमालेच्या 94व्या वर्षाचं शुभारंभ होतो आहे. खरं सांगू का बंधू भगिनींनो, हा प्रवास तसा सोपा नसतो. अनेक थोरा मोठ्यांचे हात याला लागतात. अनेक सुहृदांच्या सहकार्यामुळेच हा पल्ला गाठणं शक्य होतं आणि अर्थातच ह्या सगळ्या प्रवासाचे प्रमुख साक्षीदार आणि अर्थातच आजच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री श्रीकांत बेणी हे आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचं औपचारिक स्वागत आणि प्रास्ताविक त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. वसंत व्याख्यानमालेच्या या 94व्या वर्षाच्या
ज्ञानसत्राच्या शुभारंभ प्रसंगी मी प्रारंभी ही व्याख्यानमाला ज्यांनी सुरू केली ते आमचे आदरणीय संस्थापक रावसाहेब वजे इंजिनियर, त्याचबरोबर आमचे संस्थापक डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य, नाह पाटील गुरुजी या सर्वांना आणि त्याचबरोबर ही परंपरा पुढे चालवणारे स्वर्गीय गोह देशपांडे, प्राचार्य टी ए कुलकर्णी, ॲडव्होकेट पुरा बुरकुले, विमादी पटवर्धन आणि स्वर्गीय दरा दीक्षित या माजी अध्यक्षांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण करून त्यांना नमन करतो. आज व्याख्यानमालेचा शुभारंभ आदरणीय दिदी धनश्री तळवलकर यांच्या व्याख्यानाने होत आहे. दिदी, मी समस्त नाशिककर नागरिकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या व्याख्यानमालेचं उद्घाटन सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांच्या शुभ हस्ते करण्याची आपली परंपरा आहे. महापौर अशोक भाऊ मुर्तडक, त्याचबरोबर आपले लोकप्रिय कर्तव्यदक्ष आणि ज्यांचा दरारा सर्वत्र आहे असे डॉक्टर प्रवीण गेराम साहेब यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. उपमहापौर गुरमीतजी बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजीरावजी तुंबळे, त्याचबरोबर पोलीस आयुक्त आदरणीय एस जगन्नाथन साहेब, माजी महापालिकेचे आयुक्त आमचे मित्र विलास ठाकूर, बँक ऑफ महाराष्ट्राचे लोंढे साहेब, माधवरावजी पाटील, व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष आणि जनलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष भीष्मराजजी बाम सर, राधाकिसनजी चांडक, डॉक्टर प्रदीप पवार, आदरणीय आप्पासाहेब तळवलकर, रावसाहेब तळवलकर, माफ करा, व्यासपीठावरचे सर्व पाहुणे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. दिदींचं व्याख्यान ऐकण्यासाठी केवळ नाशिक शहरातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून नागरिक आलेले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी नागरिक आलेले आहेत. आपल्या समोर त्याचबरोबर व्यासपीठाच्या पाठीमागे स्क्रीनवर या कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सर्व श्रोते यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्व श्रोत्यांच्या प्रतिसादामुळेच ही व्याख्यानमाला ही 94 वर्षाच्या पर्यंत वाटचाल करू शकली आहे आणि लवकरच आपण आपलं व्याख्यानमालेचं शतक महोत्सव साजरा करणार आहोत. ही व्याख्यानमाला नाशिकची अतिशय ख्यातकीर्त झालेली आहे. त्याचं कारण आपल्या श्रोत्यांचा व्याख्यानमालेला लाभणारा भरभरून असा प्रतिसाद आणि या प्रतिसादामुळे आपले विचार या ठिकाणी आपण मांडण्यासाठी आवर्जून गेलं पाहिजे असं देशातल्या अनेक मान्यवरांना आवर्जून वाटत असतं. त्यामुळे आम्ही आमंत्रण दिलं की सहसा कधी नकार हा आम्हाला ऐकायला येत नाही. मी त्याबद्दल सर्व श्रोत्यांचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले विचार मनोगत मांडण्यासाठी येणाऱ्या वक्त्यांचा अत्यंत ऋणी आहे. वसंत व्याख्यानमालेची वाटचाल अतिशय खडतर अशा परिस्थितीतून झाली. जुन्या काळामध्ये आज जसं आपण खूप अशी कार्यक्रमाला गर्दी असल्यामुळे भारतीय बैठकीमध्ये बसलेलो आहोत, परंतु अन्य 30 दिवस या ठिकाणी श्रोत्यांना खुर्च्या या उपलब्ध असतात. परंतु पूर्वीच्या काळी सतरंजी आणि त्यावर बसलेले श्रोते आणि समोर एक छोटासा टेबल आणि त्या काळी बल्ब देखील नसायचा. आजूबाजूचे आमचे जे भेळपुरीवाले असायचे त्यांना विनंती करून आम्ही गॅसबत्ती आणायचो आणि असा हा श्रोत्यांचा आणि विचारवंतांचा संवाद असा रंगायचा. ही व्याख्यानमाला महात्मा गांधी, आदरणीय मोतीलालजी नेहरू, पंडितजी नेहरू,
त्यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत मदन मोहन मालवीय अनेक विचारवंतांनी या ठिकाणी आपले विचार मांडले आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक प्रेरणा देण्याचं काम या व्यासपीठावरून पार पडलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा विकास कसा झाला पाहिजे, कसा रचनात्मक काम केलं पाहिजे, कसं प्रगतीचं काम केलं पाहिजे, अशा दृष्टीने या ठिकाणी विचार मांडले गेले. आणि आता अमृत महोत्सवानंतर आपण समाजाच्या वेगवेगळ्या ज्या काही गरजा आहेत, मग स्पर्धा परीक्षेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, अगदी पाककलेचा सुद्धा विषय असेल किंवा ब्युटी पार्लरचा सुद्धा विषय असेल, अशा विविधांगी विषय आपण या ठिकाणी आयोजित करतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्याप्रमाणे या ठिकाणी वक्ता विचार मांडणार आहे त्याचा जो विषय आहे त्या अनुषंगून श्रोते रोज वेगवेगळे आवडीनिवडीनुसार बदलत असतात आणि हे पटांगण संपूर्ण महिनाभर असं भरत असतं. या ठिकाणी समजा पाऊस झाला, काही नैसर्गिक अडचण आली तरीही व्याख्यान रद्द होत नाही. या ठिकाणी छोट्याशा सभागृहासमोर गुप्ते महाराज समाधीचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं, परंतु श्रोते ते व्याख्यान ऐकण्यासाठी किती अडचण असली, पाऊस असला, वारा असला तरी या ठिकाणी येत असतात. हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. ही आमची चळवळ जी चालू आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आमच्या नाशिक महानगरपालिकेचं. महानगरपालिकेने कृतीने दाखवून दिलेलं आहे की केवळ रस्ते, लाईट, वीज, पाणी एवढं आमचं काम आहेच, हे प्राथमिक कर्तव्य आहेच, परंतु त्याचबरोबर या शहराची संस्कृती जपण्याचं, विचार जपण्याचं आणि चांगले विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी आपण व्याख्यानमालेसारख्या संस्थेच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. या दृष्टीने महापालिका दरवर्षी आम्हाला 3 लाख रुपयांचं अनुदान, हे म्हणजे यापेक्षा जास्त अनुदान महापालिका कायद्यानुसार देऊ शकत नाही, म्हणून म्हणजे सर्वाधिक अनुदान ही व्याख्यानमाला देते. आणि उर्वरित जो काही खर्च आहे तो खर्च आपल्या देणगीदारांच्या माध्यमातून, श्रोत्यांच्या देणगींच्या माध्यमातून, काही स्मरणिका, जाहिरात अशा स्वरूपातून आपण भागवत असतो. मला सांगायला आनंद वाटतो की या 93 वर्षांची वाटचाल करत असताना व्याख्यानमालेला स्वतःचं असं कार्यालय नव्हतं. आम्हाला या कार्यालयासाठी महानगरपालिकेने सन 2000 साली जागा उपलब्ध करून दिली होती, परंतु निधीच्या अडचणीमुळे आमचं हे काम काही पुढे सरकत नव्हतं. परंतु आमच्या मदतीला त्यावेळी डॉक्टर शोभाताई बच्छाव या धावून आल्या आणि त्यांनी व्याख्यानमालेला तब्बल इमारतीसाठी 38 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून आमची इमारत उभी राहिली, परंतु आतमध्ये फर्निचर, कॉम्प्युटर, बाकीच्या गोष्टी याचा काय करायचं. आमचे व्याख्यानमालेचे आमचे भक्कम असे मार्गदर्शक पाठीराखे बाळासाहेब सानप, जे आज आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या कार्यकर्त्याच्या भूमिकेपासून आज ते आमदार या पदापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या बाळासाहेबांनी ते पंचवटीचे नगरसेवक असताना आमच्या द्वारका भागात त्यांनी त्यांच्या निधीतून 20 लाख रुपये उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फर्निचर बाकीच्या गोष्टी करू शकलो. नगरसेवक गुलजार कोकणी यांनी आम्हाला पेवर ब्लॉकसाठी पैसे उपलब्ध करून दिले. नगरसेवक संदीप लेनकर यांनी रंगरंगोटीसाठी पैसे उपलब्ध करून दिले आणि हे काम कुठेही अडणार नाही याची काळजी या सगळ्या मंडळींनी घेतली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की तेव्हाचे आयुक्त विलास ठाकूर यांनी देखील कोणतीही अडचण येऊ न देता, फाईल न अडवताना फाईल पुढे चालू ठेवण्याचा प्रवास हा त्यांनी केला. आणि मला विश्वास आहे की हीच परंपरा आपले विद्यमान आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे पार पाडणार आहेत. या कार्यालयाचं उद्घाटन उद्या दिनांक 2 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या दिदी धनश्रीताई तळवलकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. आदरणीय महापौर अशोकभाऊ मुर्तडक, उपमहापौर गुरमीतजी बग्गा, स्थायी समितीचे सभापती आपले शिवाजीराव तुंबळे, त्याचबरोबर महापालिकेचे अन्य पदाधिकारी हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मी आपण सर्वांनी जे सहकार्य दिलं याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं
व्यासपीठावरील मान्यवरांचं कृतज्ञतापूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भौतिक जगतामध्ये भक्तिधारेचा अनाहत नाद म्हणजे स्वाध्याय. भौतिक जगतामध्ये भक्तिधारेचा अनाहत नाद म्हणजे स्वाध्याय. दीनदुबळ्या नाहिरे जनांच्या मनात चैतन्याचा स्फुल्लिंग जागवणारा तरीस म्हणजे स्वाध्याय. लाखो लोकांची जीवनदृष्टी बदलून टाकून नवी जीवननिष्ठा देणारा प्रकाश म्हणजे स्वाध्याय. शाश्वत जीवनमूल्यातून मानवी उत्कर्षाची वाट दाखवणारे तत्वज्ञान म्हणजे स्वाध्याय. अशा स्वाध्याय परिवाराच्या अर्धोयू दिदींचा, पूजनीय दिदींचा सन्मान आता इथे संपन्न होतो आहे. सर्व सत्काराच्या मालिकेची सुरुवात ही पूजनीय दिदींच्या सत्काराने इथे होते आहे आणि मी त्यांचा सन्मान करण्यासाठी व्याख्यानमालेच्या चिटणीस सौ संगीताताई बाफना यांना इथे आमंत्रित करतो. त्यांनी पूजनीय दिदींचा इथे सत्कार करावा. लवकरच शपथ समारंभ इथे होणार आहे आणि त्यावेळेला या सगळ्या आठवणी आपल्या पुन्हा ताज्या होणार आहेत. त्यामुळे आपल्या हृदयात, डोळ्यात सामावून ठेवावा असा हा क्षण. बेणी काका म्हणाले तसं की कुठलीही ऍक्टिव्हिटी किंवा कुठलीही संस्था, कुठलीही चळवळ ही सातत्यानं जेव्हा एवढी दीर्घकाळ काम करते तेव्हा तो प्रवास नक्कीच सोपा नसतो. म्हणजे काही वर्षांपूर्वी व्याख्यानमालेची स्मरणिका प्रकाशित झाली होती. त्यातला एक छोटासा किस्सा मला खरं तर बेणी काका बोलत होते तेव्हा आठवला. आपण ज्या ठिकाणी आता बसलो आहोत त्याच ठिकाणी गेली 93 वर्ष ही व्याख्यानमाला होते आहे आणि सुरुवातीला निधीचा प्रश्न तेव्हापासून होता तो आज तागायत कायम आहे. त्यावेळेला निधी उभारणीसाठी वजे साहेबांनी एक कल्पना लढवली होती की त्या काळी 1 रुपया महिनाभरासाठी सदस्यांनी द्यावा आणि जे सदस्य 1 रुपया महिन्याकाठी, म्हणजे 1924-25 सालचा किस्सा मी सांगते आहे, त्यांनी 1 रुपया जे देतील त्यांना बसण्यासाठी खुर्च्या त्यावेळेला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याच्याने बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यामुळे त्यावेळच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की चला आता आपली नैया पार होणार. पण झालं उलट. त्याच वर्षी या गोदेला पूर आला आणि सगळ्या खुर्च्या वाहून गेल्या. खुर्च्या वाहून गेल्या पण व्याख्यानमालेत खंड पडला नाही. कार्यकर्त्यांची उमेद हरली नाही तर नव्या निर्धारानं, नव्या उमेदीनं हे कार्यकर्ते 1922 पासून काम करत आहेत. चेहरे बदलले, नावं बदलली, काळ बदलला, पण चळवळ तीच राहिली, मूल्य तेच राहिलं आणि त्यामागच्या भावनाही त्याच राहिल्या. तसं मी म्हणलं तसं की कार्यकर्त्यांचे चेहरे बदलले तसे दात्यांचेही चेहरे बदलले आणि त्याचेच प्रतिनिधी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमचं व्याख्यानमालेचे सर्व कार्यकारी मंडळाचं हे कर्तव्य आहे की त्यांच्या प्रती ह्या आमच्या कृतज्ञतेच्या भावना आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवाव्यात. अर्थात त्यामध्ये सर्वप्रथम नाशिक नगरीचे लाडके महापौर माननीय श्री अशोकजी मुर्तडक यांचा इथे सन्मान आम्ही करतो आहोत. व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष श्री विजय हाके यांना अशी विनंती आहे की त्यांनी महापौर सरांना इथे सन्मानित करावं. यांच्या या सगळ्यांच्याच खरं तर नुसतंच आर्थिक पाठबळ नाही तर मनोबल वाढवण्याचंही काम ही सगळी मंडळी सातत्याने करत असतात. मगाशी बेणी काका म्हणाले तसं की नवनिर्वाचित आयुक्त माननीय श्री गेडाम साहेब यांचाही इथे आम्ही सत्कार करू इच्छितो. शाखेचे मालेचे कार्याध्यक्ष श्री चंद्रशेखर शहा यांनी कृपया पुढे यावं. आणि व्याख्यानमालेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर प्रदीप पवार यांना मी पुढे येण्याची विनंती करते. पवार साहेब गुरमीत बग्गा अर्थात नाशिकचे माननीय उपमहापौर यांचा सन्मान करत आहेत. खरं तर ज्या चळवळींचा सातत्यानं उल्लेख होतो आहे आणि आपण कृतीप्रवर असणारे सगळे स्वाध्यायी आहोत त्यामुळे अर्थात आज सुद्धा मान्यवरांना भेट ही टाटायन हे पुस्तक
देऊन करण्यात येते आहे. नवा पायंडा या निमित्तानं या मंचावरून होतो आहे. यानंतर माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री एस जगन्नाथन यांचा सन्मान करत आहेत समितीचे सदस्य ॲडव्होकेट अजय निकम. यानंतर मालेचे सरचिटणीस शंकरराव दर्वे काकांना मी इथे बोलवते आहे. त्यांच्या हस्ते कार्यकारिणीच्या सर्वांच्या जवळचे स्नेही श्रीयुत विलासजी ठाकूर यांचा सन्मान आपण इथे करतो आहोत. यानंतर ॲडव्होकेट चैतन्य शहा यांना मी आमंत्रित करते आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे परिमंडल प्रबंधक श्रीयुत लोंढे साहेब यांचा सन्मान ते इथे करणार आहेत. वसंतोत्सव चालू आहे आणि अर्थातच या वसंताचं प्रतीक अर्थात मोगऱ्याचे रोप आपण इथे देतो आहोत. आणि यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीयुत माधवराव पाटील यांना मी आमंत्रित करते. माननीय माधवराव यांचा सत्कार अजय निकम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हे सर्वच प्रातिनिधिक सत्कार होते. अनेक सुहृदांचे शुभचिंतकांचं स्नेह कायम या 30 दिवसांमध्ये मालेला मिळतं आहे. बेणी काका बोलताय. या ठिकाणी आदरणीय वासंती दिदी या उपस्थित आहेत. मी तांबेताई आमच्या व्याख्यानमालेच्या सहचिटणीस यांना विनंती करतो त्यांनी वासंती दिदींना सन्मानित करावं. त्याचबरोबर भीष्मराजजी बाम सर उपस्थित आहेत. मी राधाकिशनजी चांडक यांना विनंती करतो त्यांनी बाम सरांना सन्मानित करावं. बापूसाहेब मोराणकर यांना मधुकरराव झेंडे यांनी सन्मानित करावं अशी त्यांना विनंती करतो. मी आदरणीय रावसाहेब तळवलकर साहेब यांना विनंती करतो कृपया त्यांनी 2 मिनिटं पुढे यावं. आणि विजय हाके साहेब मालेचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी रावसाहेबांना सन्मानित करावं. स्थायी समितीचे सभापती शिवाजीराव तुंबळे यांना सावळीरामजी तिदमे आमचे व्याख्यानमालेचे कार्योपाध्यक्ष सन्मानित करतील. आणि पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना अशोक तांबे हे सन्मानित करतील. नगरसेविका सुरेखाताई भोसले यांचा सत्कार कल्पनाताई पांडे करतील. आणि यानंतर मी माननीय गेडाम साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित असलेल्या उद्घाटकीय वक्त्या आदरणीय दिदी, सन्माननीय महापौर, सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोच्या संख्येने जमलेले नाशिककर आणि नाशिकच्या बाहेरून देखील आलेले बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ही वसंत व्याख्यानमाला जशी कुंभमेळा ही नाशिकची ओळख आहे, तितकीच महत्त्वाची ओळख म्हणजे आपली ही व्याख्यानमाला आहे. कुठलेही शहर जे आहे ते मोठ्या इमारती असतील किंवा मोठे रस्ते असतील त्यांनी बनत नाही. त्या शहराला जी खरी ओळख असते, खरा जो जिवंतपणा येतो
त्या तिच्या सांस्कृतिक वारशामुळे येतो, तिची जी काही सिटिझनशिपमधली व्हायब्रन्सी आहे त्याच्यामुळे येतो. आणि मला वाटतं आपल्या शहराला असा जिवंतपणा देणारी, अशी ओळख देणारी, असं चैतन्य देणारी ही व्याख्यानमाला आहे. आपल्याकडे आपण जर आज बघितलं तर जगामध्ये सर्वांना बोलायचंच असतं. मी काय बोलतो ते तुम्ही ऐका, ऐकायचं कोणालाच नसतं. पण आपल्या नाशिककरांनी हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही ऐकायला देखील तयार असतो. आणि त्याची पावती म्हणून आपण आज हजारोच्या संख्येने इथे जमलेलो आहोत. मोठमोठे वक्ते या ठिकाणून बोलून गेलेत. यावर्षी देखील अनेक मोठमोठे वक्ते आपल्या इथे व्याख्यानमालेमध्ये पुष्प गुंफणार आहेत. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभवातून घेतलेलं ज्ञान आहे, फक्त थिओरॉटिकल ज्ञान नाही तर अनुभवाचं ज्ञान आपल्या सर्वांसोबत ते शेअर करणार आहेत. आणि असं म्हणतात की हे ज्ञान हे खऱ्या अर्थाने अमृत आहे. अमृताचा एक थेंब इथे पडला आणि म्हणून आपण कुंभमेळा साजरा करतो. पण अशा ज्ञानरूपी अमृताची बरसात आपल्याला पुढील काही दिवस होणार आहे. आपण सगळेजण खूप भाग्यवान आहात. आपल्याला खूप सुंदर व्याख्यानं ऐकायला मिळणार आहेत. मी स्वतःला पण खूप भाग्यवान समजतो, कारण एक दिवस आमचं पण एक परिसंवाद याच व्यासपीठावरती सर्व अधिकाऱ्यांचा आपल्यासोबत ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांशी देखील संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. मी आज काही आपल्याशी त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. आपल्या सर्वांना दीदींना ऐकायचं आहे. त्यांचा पण टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचा जो विषय आहे व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तन हीच विकासाची प्रक्रिया, खूप इंटरेस्टिंग याच्यासाठी म्हणतो की आपण सर्वांना असं वाटतं की हा समाज असा डेव्हलप झाला पाहिजे, याच्यात असं परिवर्तन झालं पाहिजे. पण हे विसरून जातो की समाजाचा जो घटक आहे तो एक मी सुद्धा आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत माझ्यात परिवर्तन होणार नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन होणार नाही, हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या विषयाशी बोलायचं झालं तर जोपर्यंत माझ्यात परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आमचं नाशिक शहर चांगलं होणार नाही, हे मी सांगू इच्छितो. आपल्या सर्वांना दीदींना ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झाला आहात, म्हणून मी अधिक जास्त वेळ बोलणार नाही. वसंत व्याख्यानमालेला अगदी योग्य त्या ठिकाणी टाळ्या पडल्या आहेत. वसंत व्याख्यानमालेला आणि आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम सरस्वती मातेला वंदन करतो. सर्वांचं गुरुस्थान, प्रेरणास्थान वंदनीय पांडुरंग शास्त्री दादा आठवले यांना अभिवादन करतो. आजच्या वसंत व्याख्यानमालेच्या 94व्या ज्ञान सत्राच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेल्या तुम्हा आम्हांचं सर्वांचं गुरुस्थान वंदनीय दिदी सौ धनश्री तळवळकरताई, या कार्यक्रमाचे जे आवर्जून उपस्थित राहिलेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय डॉक्टर गेडाम साहेब, या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय जगन्नाथन साहेब, आमच्या महानगरपालिकेचे उपमहापौर आदरणीय गुरमीतजी बग्गा साहेब, सन्माननीय राजनजी लोंढे, सन्माननीय माजी आयुक्त नाशिक महानगरपालिका ठाकूर साहेब, पूर्व विधान मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाळासाहेबजी सानप, स्थायी समितीचे सभापती आदरणीय शिवाजीराव चुंबळे, आमचे गुरुवर्य भीष्मराज बामसर, आदरणीय डहाणे साहेब, आमचे मार्गदर्शक सन्माननीय राधाकृष्ण चांडक साहेब, ब्रह्मकुमारीच्या आमच्या वंदनीय गुरु दिदी वासंती दिदी, आमचे मार्गदर्शक माधवरावजी पाटील,
सर्व वंदनीय व्यासपीठ समोर व्याख्यानमालेसाठी आणि खास करून वंदनीय दिदींच्या दर्शनाला आलेले सर्व बंधू भगिनी मातांनो, सर्व साधक, व्याख्यानमालेचे सर्व वंदनीय नाशिक शहराचे नागरिक, आजच्या या कार्यक्रमाचं व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि दिदींच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता मी माझं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पुनश्च एकदा आमदार माननीय श्री बाळासाहेब सानप यांनाही व्याख्यानमालेच्या वतीने छोटीशी भेट. आणि आता तुमच्या टाळ्या पुन्हा एकदा पडतील याची मला खात्री आहे, कारण आभार प्रदर्शनासाठी विजय हाके आपल्या समोर येत आहे. आपल्यामध्ये मी फार अडचण बनवू इच्छित नाही, त्यामुळे मी कुठलाही नामोल्लेख न करता या कार्यक्रमाच्या इतक्या भव्यतेसाठी, इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या उत्साहाने, इतक्या प्रेमाने आपण सगळे इथे आलात, याबद्दल व्यासपीठावरच्या समोरील, व्यासपीठाच्या मागच्या सगळ्या लोकांचा मनपूर्वक आभार. जय गुरुदेव. दीदी आपल्या